बोलून माऊली आपल्याला काय बोलले, का बोलले, कशासाठी बोलले, रिझन आहे का? बुद्धी दुःख होती आणि देहाशी समरस राहते. पण तिला ओळख नाहीये भगवंताची, प्राप्ती नाहीये हरीची, सुखात नाहीये देहात. म्हणून ओळख देहाची भगवंताची नाहीये. जेव्हा त्याची ओळख होती ज्ञानाने हरीची, प्रत्ये हरिरूप होते, त्या हृदयामध्ये हरी प्रगट होतो, तर हरिपाठ पूर्ण झाला असा वेद म्हणतो. हरीच्या सोबत वृत्तीनं राहणं आणि देहासोबत राहणं डिफरन्स. देहासह वृत्ती आहे अनादिकालापासून तिने उपाधीचा संबंध केला. भगवंताचा संबंध तिला करताच आले नाही, म्हणून गीतेला भगवंताच्या मुखातून यावं लागलं आणि वेदाच्या रूपानं श्लोकात राहावं लागलं आणि हृदयामध्ये असलेल्या अज्ञानाला संपवावं लागलं. कृष्ण परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. गीतेला मुखातून काढण्याचं परम कार्य ज्ञान, आत्मत्वाची जाण की स्वतःला स्वतःची ओळख करून देण्याचं ज्ञान आहे. कोण आहे आपल्या बुद्धीला विसुराकडे जाण्याची? गीता तिच्या बोधानं, तिच्या ज्ञानानं, तिच्या शब्दानं, तिच्या श्लोकानं, तिच्या सामर्थ्यानं, गीतेच्या एक पावर आहे, सामर्थ्य म्हणतात त्याला, बोध म्हणतात साध्या भाषेत. जो बोध गीतेचा हृदयात थांबतो, मनामध्ये समाविष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो, अविद्या नष्ट होती आणि बुद्धी ब्रह्म होती. ही ज्ञानाची स्थिती, सुखाची स्थिती, ही रामाची प्रतीती, ही आमच्या संताच्या प्रेमाची स्थिती. संताची वाणी साशी असते की हरीला प्रगट करून टाकतात. ते संत असतात, इतर नाही. त्यांची अशी पावर आहे की ती प्रत्येक बुद्धीतल्या अज्ञानाला भस्म करून टाकण्याची त्याच्यात पावर आहे. म्हणून त्याला संत म्हटले, म्हणून त्याला शरण जायचंय, म्हणून त्याला तुकोबा, एकोबा, ज्ञानोबा आमचे गुरुजी, आमचे महात्मे संत रूपाने त्यांना संबोधित केले. तर प्रत्येक जीवाला सुरू केलंय, गीतेचं ज्ञान हृदयात भरभरून दिलंय आणि ब्रह्मांडाला सोडून मन हरीकडे आलंय. पावर आहे गुरुची, ही दीक्षा आहे ज्ञानाची, ही साक्ष आहे त्या हृदयाची, त्याला पाहण्याची. एक त्याला भूक लागली हरीला बघण्याची, त्या मनाला ना हृदयाला. तिला फक्त हरी आवडतो, फक्त हरी समजतो. ती वृत्ती हरीमध्ये जाण्यासाठी, हरीला पाहण्यासाठी आणि हरी होण्यासाठी पिता मातेची सेवा करत. ते मन, ते तन, कुणाची सेवा करतात? गीता मातेची. गीता हा वेद आहे, श्रुती आहे, सुखाचा भांडवल आहे. गीतेमुळे दुःखाचा नाश आहे, त्या बुद्धीचा अभाव आहे, ह्या जडाचा अभाव करते गीता. ह्या जडाला सोडून मन हरीमध्ये येत, हरीलाच पाहत आणि तिथंच राहत. हरिमय अवस्था म्हणतात, ज्ञानमय अवस्था, चिद्घन अवस्था, सुखमय अवस्था, अद्वैताची अवस्था. तिथं द्वैताचं भान जात.
ईश्वराचं अवधान घेतं, ती ईश्वराचं मिलन करते, ही गीतेची शक्ती. हृदयातून बोधाची उत्पत्ती ही संतांच्या हृदयाची खरी स्थिती. जिथून बोध प्रगटतो तो वेद असतो, तो जीवाला मुक्त करतो आणि जगाला निवृत्त करतो. तो महात्माच असतो, केवळ महात्मा. हो माऊली, साधका संगत राहावा, वेदाकडे जा. बाकीची सांगत कशाला, नुसत्या नष्टभ्रष्ट नको, मित्रात्र संगत नको, देवभाव वृत्तीत नको, आणि तिला जगत आहे असं अनुभव तिला नको. अविद्या तिच्या हृदयात नको. ती संपूर्ण परिपूर्ण वेदयुक्त ज्ञानयुक्त बोधयुक्त हृदय हरीकडे जात, हरिमय होत, हरीला जाणत, हरितच रमत, शेवटी हरीच बनत. ते संताचं हृदय, तिथं ग्रंथ असतात, संसार नसतो. टिपिकल भाषा आहे. ते कळावं, ज्ञान मिळावं, अज्ञान जळावं, साधूच्या संगतीमध्ये हृदयानं पळावं, अज्ञानाला गिळावं, भ्रमाला जाळावं, द्वैताला सोडावं, अद्वैताला बघावं. शब्दात वृत्तीनं अंतरंगात जावं, श्लोकाचा रस घ्यावा, भ्रमाचा नाश व्हावा, ज्ञानाचा चिद्विलास व्हावा, परमात्म्याच्या सुखाचा अनुभव यावा, व्यापक सत्तेमध्ये मनानं राहावं, देहाला का पुन्हा पुन्हा पाहावं, नरकात का जावं, नरक देय. म्हणून साधूची संगती आणि अध्यात्माची संपत्ती आणि बुद्धीला ब्राह्मी स्थिती ही संतांच्या ज्ञानाची रीती. म्हणून ज्ञान हे संपत्ती आपली, बोध हे अनुभूती आपली, आणि संत प्राण आहेत आपले. त्यांच्याशिवाय सुख मिळतच नाही, ग्रंथाविना मी कोण पडतच नाही, आणि देहभाव जळतच नाही, आत्माराम मिळतच नाही. कसला परमार्थ करतो आपण, जिथं भगवंताची प्रतीती नाही, त्याची ह्या जन्मात भेटच नाही. कावर भेट नाही घ्यायची त्याची, इतरांची भेट नको बाबा, हरीची भेट, त्याचा संबंध, त्याचा स्पर्श, त्याचा अनुभव, त्याचं गांभीर्य, इथं बुद्धीनं राहावं, अनुभवात यावं, हरीला जाणावं, हरीच बनावं. त्याला गीता म्हणावं, गीता. गीतेचं फल आहे, जिथं राम प्रगटतो हृदयामध्ये. हृदय राम रूप बनत, तिथे जगतच नसत, चौपडी तेच असत. तो ज्ञानी भक्त आपल्या नेत्र ममान असतो, स्वानंद कंदाचा गाभा असतो, वेदाचा ऐश्वर्य असत, हे सत्पद असत. असत हे नसतं त्याच्या बुद्धीत कदापि नाही. कारण असताची आवृत्ती आहे, सताची प्रतीती आहे, आणि भ्रमाची निवृत्ती आहे. ही संताची स्थिती आहे, ही बोधाची उत्पत्ती आहे, ही भगवन्मय स्थिती आहे, मोक्षाची रीती आहे. साष्टांग धन्यवाद माऊली.
जीवन जगताना तो प्राण म्हणजे जीव हरीशी समरस करावा, तो प्राण ईश्वराशी व्हावा, ज्ञान आत घ्यावं, अज्ञान सोडून द्यावं, भस्म करावं, त्याला जाळावं. बीज भाजवणे केली लावी, आम्हा जन्म मृत्यू नाही. भाजलेलं बी उगवत नाही, तसं अज्ञान भाजल्यावर मी देह वाटतच नाही. पण हे कळतच नाही. मन दारोदार हिंडत विषयाच्या, आशेच्या दारात मन भीक मागत. संताच्या दारात जावं, ज्ञानाची भीक मागावी, सुखाची रीत ही. रामाची प्रीत आहे, सुखाची रीत आहे. ती रीत आहे आपल्या जगण्याची. झोळी पसरावीत संताच्या दारात, कुठं पण नाही. त्याच्यामध्ये बोध भरभरून घ्यावा गीतेचा. हृदयाची झोळी, त्याच्यात गीतेचा बोध संत महात्मे टाकतात आणि प्रेमाला भरभरून देतात आणि दुःखाचा नाश करतात, जीवाला शिव करतात. त्यालाच गीता म्हणतात. अजून कोणची गीता आहे बरोबर? कोणची गीता? इतकं सुंदर आजचा विषय. गीतेचं महत्व पटवून दिले माऊलीनं आमच्या ज्ञानोबारायानं. कसं मांडव आहे, कसं द्राक्षाचा वेळ, कसे कमळाचा भाग, किसा बोधाचं सरोवर आहे. हातातले ज्ञानेश्वरी वाटत नाही. काय सांगावं तुम्हाला. बेभान जीव होतो, कारण श्लोक आत राहतो. गीतेचं फल त्या प्राणामध्ये ओतल्या जात. रस गीतेचा त्या प्राणाला मिळतो, पिता येतो, तो होतो प्रणव होतो. त्याला हरीचं रूप कळतो, हरी प्रगत. तो प्राण कासावीस होतो हरीला भेटण्यासाठी. गीता कळायला, वेदांताकडे यावं. गीता वेदांत आहे, कथा नाहीये. कळतच नाही आपल्या. अध्यात्म म्हणजे गीता आहे, सुख म्हणजे गीता आहे, प्रेम म्हणजे गीता आहे, आनंद म्हणजे गीता आहे, स्वानंद म्हणजे गीता आहे, अद्वैत म्हणजे गीता आहे, ब्रह्मभाव म्हणजे गीता आहे, आणि व्यापकतेचा अनुभव म्हणजे गीता आहे, चिन्मय म्हणजे गीता आहे, चेतन म्हणजे गीता आहे, आत्माराम म्हणजे गीता आहे, जीवाशिवाचं समरसतेच्या ऐक्याच्या अनुभूती म्हणजे गीता आहे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. गीता लहान नाहीये, तिचं वर्म कळत नाहीये, तिचं रहस्य एवढं होत नाहीये, ती हृदयात थांबत नाहीये. ती ज्ञानमय मूर्ती आहे, ती प्रेमाचे आधार आहे, ती जीवाचा आधार आहे, सुखाचा सागर आहे, वेदाचा रहस्य आहे, भगवंताचं ऐक्य आहे. खरं सुख म्हणजे गीता आहे आणि दुःख म्हणजे देह आहे. कुणाला जीव लावावा, कुणाची आशा करावी, कुणाला हृदयात ठेवावं, कुणाला बाहेर काढावं, हृदय कसं पावन करावं, निरभ्र शुभ्र असावं, विषय रहित असावं, वासना रहित असावं, अविद्या रहित असावं, ते हृदय भगवंतापाशी थांबत. पण शेवटी गीतेच्या साह्याने भगवंतच बनत. तिथं गीतेच्या कमळ फुलत आणि मोक्षाचा सुगंध दरवळतो. तो भक्त भगवंत बनतो गीता कमळानं. तसा एक
एक एक पाकळ्यांसमोर फुलतं तसा एका एका श्लोकानं भगवंत मिळतो. कळत नाही आपल्याला. कोणत्या विषयाला आपण सुख मानतो, त्याच्यात सुख भेटल, त्याच्यात सुख मिळेल, ते बोललं तर सुख होईल. दुःख होत असतं कुणाचे व्यवहार केला तर. व्यवहारा मृत्यूवर यावं लागतं. सुखाचा पत्ता नसतो, ईश्वराचा स्पर्श नसतो, म्हणून व्यवहारात मन जात नसतं. ते संत महात्म्याचं असतं. ते ईश्वरात असतात, व्यवहार करून बसत नसतात, देहावर ते राहत नसतात, मृत्यूवर येत नसतात, कारण तिथं अज्ञान शिल्लक नसतं. तिथं गीता असते, तिथं वेद असतं, तिथं बोध असतं, तिथं भगवंत असतं, म्हणून त्याला संत पदी आलेली असते. गीता माय आपली, तिला जीव लावावा, तिची सेवा करावी, तिला मुक्ती मागावी, सक्ती त्यागावी, विरक्ती भोगावी, अनुभूती चाखावी आणि संताच्या चरणावर मस्तके नतमस्तक करावं. किती सुंदर आले माऊली, खूप छान. अत्यंत गंभीर आहे, अत्यंत गंभीर. त्या ईश्वराला सगळं काही द्यायचं असतं, ते आतून देतो. हे म्हणून टाकतो. आई बाळाला सगळं देते, पण बाळ चिरडून टाकतो आईला. पण संत आई चिरडत नाही. म्हणून त्या आईपाशी आपण जावं, त्यांना सुख मागावं, आपलं हृदय त्यांच्या चरणी व्हावं, अज्ञानातून बाहेर यावं, संत आईला शरण जावं. एवढंच मला कळतं, तेवढं तुम्हाला सांगितलं. बाकी जास्त काही कळत नाही आम्हाला, काही कळत नाही. कारण जे टायर पंक्चर असतात, शक्तीहीन आयुष्य असतं, तिथे भक्ती कामाला येते आणि संत हाताला हात देतात. पण आपलं तिथं काहीच नसतं, त्यांच्यावर डिपेंड मन असतं. ते मोक्ष पद असतं, मुक्त होण्याची रीत असते आणि ती अवस्था खऱ्या भक्तीची असते, हरीच्या प्राप्तीची असते, जीवनमुक्तीची असते, ईश्वराच्या भेटीची असते. मन हरीला जाणत असतं आणि जाणता जाणता हरीच बनत असतं. त्याला राम म्हणायचं असतं. त्याला राम, तो राम, तो आत्मा राम, तो आमच्या सोबत आहे. मी का देहासोबत राहू? यांच्या कर्माला कळावं. हे ज्ञानातून कळतं, संतापासून मिळतं, तिथलं अज्ञान पळतं, ते हृदय राम बनतं. हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. हरी आला हटा, हरी आला हटा, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, काही उरवले देवरी, काही उरवले देवरी. थोड्या प्रार्थना करतात विठ्ठलाला, विठ्ठला माझ्यापाशी वासना, भेद, अज्ञान, क्रोध तू देऊ नको, चित्त तुझ्यापासून बाजूला जाऊ देऊ नको. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, काही उरवले देवरी,
काही उडून रे साठविला हरी साठविला हरी दिव्य हृदय मंदिरी दिव्य हृदय मंदिरी त्यांची सरली रधार त्यांची सरली रधार झाला सुफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी साष्टांग. आज बोलून म्हटलं पण अनावर होतं मन मला हातात नाही. शब्द वाणीतून थांबत नाही. मला काही समजत नाही काय बोलते. मला काहीच कळत नाही. बेटा ज्ञानेश्वरी जवळ आली तो उघडली पण नाही. शब्द वाचला पण नाही. सांगा वाचला का शब्द मी? नाही माऊली. नाही माऊली. एवढून येतं मन हृदय भरभरून देत. हे का होतं मला माहित नाही. हरीला माहिती माझ्या गुरुला माहिती. माझा गुरुच हरी आहे. माझा गुरुच हरी झाला. तो आतून बोलाय. सांगा बरं तुम्ही जर म्हणलात आत्ता बोललेले इतक्या सांगा डबल मी सांगू शकते का? सांगा. नाही माऊली. तुम्ही जर म्हणला डबल सांगा माई तुम्हाला येत नाही. हो माऊली. तितकंच खरंय. वेगळंच येतं परत. शब्द पण येत नाही. ही त्याची अद्भुत लीला आहे माझ्या गुरुची. मला आशीर्वादाची शक्ती आहे. सत्य आहे बेटा. अति हरिप्रसाद अति गुरुप्रसाद. मरावं हरीला प्रेम करावं हरीला ओळखावं हरीशी अभिन्न व्हावं त्याला संत म्हणावं वेदांत म्हणा. अध्यात्माचा लाभ आहे हरीची ओळख. बुद्धीनं हरीला ओळखलं म्हणजे अध्यात्मातून. हरीला पोहणं म्हणजे ज्ञानातून. हरीचा आस्वाद घेणं म्हणजे मोक्षातून. कथेतून नाही. व्यर्थ कथा सांडी मार्ग एक अद्वितीय ब्रह्म नेना नास्ति किंचन. ही श्रुती माता आहे. एक अद्वितीय ब्रह्म नेना नास्ति किंचन. किंचित पण पदार्थ दुसरा नाही माझ्या हरी विना ब्रह्मा विना. हे कथेतून नसतं कळत. आता बोलता आलाय तो जगाला. कलीचा प्रभाव आहे. जीवाचा स्वभाव आहे. त्याला खोट आवडतं. त्याला स्वरूप आवडत नाही. त्याला मुक्ती मिळत नाही. त्याची शक्ती जात नाही. तो हरिरीप होत नाही. कारण बहिरंगातून हरीची प्राप्ती नाही. अंतरंगातून प्राप्ती हरीची. मुक्ती आहे ज्ञानाची. भक्ती आहे हृदयाची. स्थिती आहे बोधाची. अनुभूती तत्वाची. भेट विठ्ठलाची. अंतरंगातून पाठाची. हो माऊली. नमस्कार. हे कळलं पाहिजे. त्याच्याकडून काय मिळतं. ज्वारी आणली म्हणजे त्याची भाकर लाटता येत नाही. त्याला दळावाचं लागतं. तसं बहिरंगापासून सोडून अंतरंगाकडे यावंच लागतं. अज्ञानाला दळावाचं लागतं. त्याचं पीठ करावं लागतं ज्वारीचं. तेव्हा ती भाकर बनते. ज्वारीची भाकर नाही बनत. हो माऊली. हे नाही जगाला कळत. नाही कळत. मूर्ख बनवले आपल्याला ह्या लोकांना. आपण बनलो त्यांना बनवलं. आपण का बनायचं मूर्ख. आपलं सार्थक
वेदातूने, गीतेतूने, बोधातूने, संतांच्या श्रवणातूने बुद्धिराम बनती, जडाची समाप्ती होती, देहबुद्धीची निवृत्ती होती, स्वरूपाची प्रतीती येती, या अध्यात्माची रीती. हो माऊली. ती रक्त आटून सांगा, दगडाला दगड तसेच बहिरंगात नाचत येत. कारण दगड बुद्धी, पाषाण वृत्ती, त्यांची अवस्थाच नाही भगवंताला जाणण्याची, मुक्त होण्याची, रामाजवळ राहण्याची नाही अवस्था, केवळ बहिरंगाची अवस्था. जन्मान मरा, बहिरंग करा, पुण्य पाप. हो माऊली. कळत नाही बेटा, पुण्य आणि पाप कुठं थांबतं मला सांगणार या दिला. दाखवते तुम्हाला काय आहे ते ज्ञान, काय आहे ते अध्यात्म, काय माझी माऊली, काय माझे श्लोक, काय माझी गीता आहे, काय मोक्ष काय, या समोर दाखवते रिंगण. फक्त जेवणाला वेळ राहील, बाकी जर हिंडला ते हिंडा, मला देणं नाही. चला ओळीकडे येऊ. ओळी म्हणजे 1659 आणि अध्याय म्हणजे 18वा. ज्ञानेश्वर संपत आली, संजयाला अनुभूती आली, अर्जुनाला मोक्ष दिला, भगवंताचं कार्य झालं. त्या ठिकाणी युद्धाला आरंभ होणारे, गीता संपवणारे, जगताचा वाद होणारे आणि अर्जुनाने कृष्ण स्वानंदपदी राहून युद्ध करणारे. संजय तो अनुभव जगाला देणारे, ते राजा ऐकणारे, त्याला ऐकू वाटत नाही पण तो सांगणारे. माऊली 2 शब्दात खूप सुंदर सांगितलं. किती छान आहे होळी आपली, कितीच गीता छान आहे. दुसरा ग्रंथ सामाला जास्त आता घ्या वाटत नाही. घेते नंतर, कधी माझा आधी सत्तेच असतं, कधी गाथा असतो, सांगितलंय. पण आज इथे गवत येते माहित नाही, कारण 15 ते 20 श्लोकाचा भावार्थ पक्का असतो आमचा, आणि नंतर तुम्हाला अनुवादाचा रूपात तिथे येतो आणि श्लोकाने सांगायला जातो. तर सुंदर आहे. या बोला आन होय तरी व्यासाचा अंक नवाहे, ऐसे गाजोनी वाहे उभिली केने, ऐसे गाजोनी बाहे उभिली केने. संजय काय होतो देवा राजाशी की मी जर अवंका, मी जर व्यासांचा खरा शिष्य नसल, हे माझं बोलणं चुकीचं असेल, तर मी व्यासाचा शिष्य राहणार नाही. असं जोर आहे आविष्कार हात वरी करून संजय बोलले की वरच्या श्लोकात मी जे सांगितलं विजय कुणाचा आहे, उत्तर तुम्हाला एका ओळीतून दिले, हे उत्तर जर चुकलं तर खोटं बोलले तर मी शिष्य व्यासाचा ठरणार नाही, असं हात वरी करून जोशानं बोलले संजय. हो माऊली. एक सांगू का बोललेवा? हा माऊली. ज्ञानेश्वरी वाचताना ओळीची अद्भुत शक्ती जी आहे, जाणीव, बोध, ते उत्पन्न झाल्याशिवाय राम प्रगटत नाही आपल्या हृदयातून. पण आपल्याला कळत नाही, आपण नुसतं वाचत राहतो. वाचून आम्ही कसं कधीच म्हणत नाही, पण वाचताना नजर यावी. खरे माऊली, अगदी खरे. हो माऊली. 100 तुम्ही सांगते, तुम्हाला 100 वाचल्या, 200 वाचल्या, काय त्याच्यामध्ये तुम्हाला काय स्वारस्य कळालं, काय ओळचं ज्ञान मिळालं, तुमचं अज्ञान पळालं का वाढलं हे कळत नाही. आणि मग तुम्हाला नजर नाही असं म्हणावं लागतं शेवटी. का नजर नाही तर तुमचा विचार सागर पक्का नाही, हो माऊली. अध्यात्माचं संकट नाही, पूर्वपशी अध्ययन नाही, संसारातून टाइम नाही, बुद्धीला भगवंताच जाताच येत नाही, ती देहाला सोडतच नाही, म्हणून तुमचं अज्ञान तुम्हाला टाकलंच नाही, होय तुम्हाला कळत नाही. हो माऊली. आणि अज्ञानाची समाप्ती होती ही ज्ञानाची रीती. हो माऊली.
हे कळावं. हे कळत नाही आपल्याला की वाचताना आपण जागं व्हावं, बोधात यावं. पण कळत ओवी वाचते ते कळाली का नाही कळाली हे बी त्यांना टाइम नसतो. कारण त्यांचं गुत्त असतं, एवढ्या वाचायच्या, आज 100 वाचायच्या, गुत्त. आणि एक वाचून घे, समजून घे, उमजून घे, वृत्तीमध्ये बदल घडवून घे, अज्ञान बुद्धीतून ढकलून दे, असं वाच. हो माऊली. चुकलं का? नाही, बरोबर आहे माऊली. तुला की असंच वाचलं पाहिजे. वाटतं का आपल्याला कधी आपण अशी अवस्था नाही म्हणून? वाटतं का आपण वाचतो तर आपल्याला अज्ञान चाललंय बाजूला, देवा संपायलाय, रामाची भेट व्हायली, असं कळतं का सांगा? नाही कळत माऊली. सांगा, कळतं का? नाही कळत. नाही माऊली, वाचन आज 100 वाचल्या तितकाच अभिमान. अज्ञान कसं संपत, बोधयुक्त अंतःकरणामध्ये राम कसा प्रगटतो, त्याचा संबंध कसा येतो, आणि अनुभवामध्ये मन कसं राहतं, देहातून कसं भिन्न होतं, आणि हे ज्ञानाचं खातं. ही अवस्था असावी. कुठं होती अवस्था? मन देहातून सरकलंच नाही, वृत्ती अविद्यातून संपलीच नाही, वृत्तीतल्या अविद्या गेलीच नाही, मन राम झालंच नाही, वाचून पुण्य वाचून काही मिळतच नाही. हो माऊली. इथं कामी येतं, वाया जात नाही, पण बहुत काळ लागतो, लाखो वर्षाचा. येईल, कामी येत नाही. श्रवणे, अर्थे, पठणे सगळं सांगितलंय माऊलीनं. आमचं जे वाचन करीन, अर्थ करीन, वाचन काय सगळं त्याला धरले देवान त्या अशा जीवाला. पण याच देही, याचा डोळा पाहिला मुक्तीचा सोहळा, ह्या जन्मात मुक्त नाही. पुढचं आम्हाला माहित नाही. आम्हाला इथंच मुक्त व्हायचं, इथंच भक्त व्हायचं, इथं रामाला मन द्यायचं, इथं अनुभवात जगायचं, ईश्वराला बघायचं. हो माऊली, असंच करायचंय. आणि ज्यांना त्या गोळीतून काही कळालं न कळत त्याचं देणं घेणं नाही, त्याला संसारातून बाहेर येता येत नाही, आणि बुद्धिमान देहा दोष जात नाही. अधिकार उन्नती नाही, अभ्यासाला त्याला टाइम नाही, आणि त्यांची बुद्धी जड आहे, प्रगल्भ नाहीये. मंद बुद्धी, कनिष्ठ बुद्धी, श्रेष्ठ बुद्धी. माऊली. उत्तम बुद्धी ओळीचा बोधच खेचून घेत, वेदामध्ये नाचती, भगवंता बघून हसती, जगाला सोडून बाजूला होती. उत्तम बुद्धी. हो माऊली. मध्यम आणि मध्यम कनिष्ठ विचारसागरामध्ये आहे. पण ज्ञानेश्वरी सॉरी विचारसागर तर सुरू करणारच माऊली समोर. हो माऊली, खूप छान. पण तुमचं हे बेस आहे, बेस पाया तो पक्का करायचा. ज्ञानाची बैठक बसवायची ना, आणि आत्मस्थिती भोगायची, देहस्थिती त्यागायची, आवरणाला काढायचंय, अविद्येला सोडायचंय, ध्येय भावाला संपवायचे, आत्माराम बनायचंय, आपल्या पदावर राहायचंय, उत्तम बनायचंय, परमात्म्यामध्ये थांबायचंय, बुद्धीलाही शिकवायचं, देहातून बाहेर यायचे बुद्धीनं. काहीच कळत नाही आपला परमार्थ कसला. कसला परमार्थ होतो आपण? हे वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, अरे देवा, हे कळलं, ते कळलं, ते कळलं म्हणतात का बायका? नाही माऊली, त्याला गोळा पडले. नाही माऊली, नाही. खरा परमार्थ माऊली पाठातच कळतो, बाकी कुठे कळतच नाही. हे वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, ते वाचलं, हे कळलं, ते कळलं, ते कळलं नाही. हे तुम्हाला उदाहरण देऊन सांगते पुढच्या वगैरे. ऐका, आम्ही आता एकच गुणगुण होतो, आम्ही दोन बहिणी, आणि दारासमोर दार एकमेकीचे समोर समोर राहायचं, फक्त रोड मध्ये शुद्ध भाव करून, अध्यात्मात जाऊन, श्रवण भक्ती करून, त्या भगवंताला जाणून भगवंत म्हणता येत. हे संसारात पिसा लावतोच, पण त्याला फेकता यावं.
हो माऊली. तिच्या पुढे झुकतो आपण. त्याची सेवा मरणांत करा. संताची सेवा नाही, ग्रंथाची नाही, ओवीची सेवा नाही, आत्मचिंतन नाही, अध्ययन नाही, विचार सागर नाही, गुरुसोबत 7 दिवस राहणं नाही. कुठं त्याचा अध्ययन आला, कुठं भागवत आला. आपा मरणात देतो अध्यात्माला. काढणं टाइम 15 दिवसाचा. सोड त्या घराला. वाण्या सोडायच्या आधी सोड. तशी हिडकेलं भागवताला तसं अध्यात्माला हिड. अध्यात्माला हिंडल्यावर अज्ञानाला काडी लागते, ज्ञानाची माडी होती आणि मोक्षाची घडी बसते. साष्टांग बोललात माऊली. खरंय. काय चुका काहीच नाही. कशा कमरायचं कसे शब्द येतात तोंडामध्ये. त्यानं तप केलं, ह्यानं तप केलं, त्यानं तप केलं, त्यानं तप केलं. तू काय केलं? तू अध्ययन कर. आता इकडे मर. बहिरंगाला सोड, अंतरंगात ये. वेदाचं ज्ञान घे, मुक्त हो. अध्यात्मात ये, गुरुची संगती कर, बोधाचा लाभ घे, गीतेचं रहस्य उडून घे. गीता म्हणजे कथा आहे का हो? त्याला बोला नाही माऊली. तिकडं ना मरुस तर त्या कथाच आणि पुन्हा नाचायचं. आपली चपात आहे का? या बोला होय तरी व्यासाचा अंक न आहे. ऐसे गाजवून बाहे विली केली. बाहे म्हणजे हात. हे जर माझं बोलणं चुकीचं ठरल, विजय जर अर्जुनाचा नसेल, की ओवी जर श्लोक माझा मी चुकीचा बोलला असेल, तर मी व्यासाचा शिष्य ठरणार नाही. असं हात वर करून बोललाय संजय. एवं भारताचा अवंगा अनुमी श्लोक एका. संजय गुरुनायका दिला हाती. संजय गुरुनायका दिला. सुंदर चिंतन का मरी बोल नका. ते रस्ता गेली माऊलीत. नाहीये का आज त्यांना बोलली नाही ना, तितक्या दाम नसते ती. नाहीये. भारताचा अवंगा महाभारत नाही. तिथं काय कमी आहे? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतील ध्रुवा नितीर मतिर्मा. तिथं श्री आहे, ऐश्वर्य आहे, ज्ञान आहे, मोक्ष आहे, सुख आहे. ते सुख म्हणजे परम सुख आहे, परमात्म्याचं सुख आहे, ते अद्वैताचं सुख आहे, ते जीवाशिवाच्या ऐक्याचं सुख आहे. ते सांगितले 1.25 लाख श्लोकात. ते आलं गीते 700 श्लोकात. ते आणलं मी 1 श्लोकात. माऊली म्यूट झाले हो. पण माऊली म्यूट झाले. एकदा जर ओवी कळाली, गीता हृदयाला मिळाली, तर अज्ञान जळून थांबवावं, मन पाक व्हावं, बुद्धीने ईश्वरात राहावं. देहाकडे काय यावं कळत नाही म्हणून पुन्हा देहाकडे पुन्हा राग लोभ. कशाचा राग कशाचा लोभ? का बरं राग येतो? का बरं तमो गुण पाळतो? का देहाचा संबंध पुन्हा होतो? अविद्या. लोकी ब्रह्मविद्या. मन शांत ब्रह्मविद्येनं होतं. गुण निघून जातात, प्रकृतीचा वाद होतो, आत्माराम प्रगट होतो. तिथं बुद्धीचं वैभव तुला मिळतं. एक केशवराज तो तुला मिळाल्यावर तुला राग बी नाही, लोभ बी नाही. आणि जो मिळत नाही, कळत नाही, तर राग जातच नाही. हो माऊली. कळत नाही, आपल्याला माहित नाही. हे जन्मामध्ये आपण कुणाला समाप्त करावं. सध्या प्रकृती पुरुषाचा अभ्यास आहे. सांख्य योगाचा अभ्यास चालू आहे माझा. प्रकृती पुरुष सांख्य योग, कपिल महामुनी त्याचा अभ्यास आहे. ते तुम्हाला सांगायचे तिथे म्हटलं. हो माऊली. तोच ती सोयीकडे आली आहे. पहिल्या अमृतानामामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये पहिली ओवी आहे. 10 ग्रंथाचं प्रकरण आहे. 10 प्रकरणाचा ग्रंथ आहे अमृतानुभव. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकरणी पहिली ओवी आहे. कारण मी ग्रंथ माझ्या ब्रह्मसत्राचा सुरुवात अमृतानुभवाने होते. 10-15 मिनिटे घेणार ज्ञानेश्वरी. म्हणून
पहिल्या प्रकरणाची पहिली ओवी. ऐसे निरुपादिते ऐसे निरुपादिते ये जगाची जनते तिमी वंदिली मोहिते देवो देवी. प्रकृती पुरुष याच्या आपल्याला चालूच होते. तुम्हाला सांगायचे तिथे 3 दिवस. हो माऊली सांगा, खूप छान विषय आहे. हो माऊली. ते मी वंदिली मोहिते देवो देवी. कधीतरी अमृतमहोत्सव आपण ऐकला नाही, त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे. आपण ग्रंथाचा रस घ्यावा, अध्यात्मात जावं, रामाला पाहावं, रामापाशी थांबावं, रामाशी समरस व्हावं, देहावर काय यावं, गुणाला का शिवावं तर मग गुणात का राहावं, गुणाच्या पलीकडे जावं, रामरूप व्हावं. हे कळतच नाही मनाला. मन भांबावलेलं असतं, ते सत्य असतं. पण सत्य असू का खरं असू का खोटा असू, व्यवहार सोडावा, राम जोडावा. हो माऊली. हो माऊली. शांत करावं मनाला. तापलेल्या तेव्हासारखं मन तापल्यावर वृत्ती भाजून निघते, चटका बसतो बुद्धीला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करता या सेवा कुटुंबाची. खरे अगदी खरं माऊली. धन्यवाद माऊली. तरी कळलं त्यासारखा तापते संसार तर जिटकतीच पाहिजे. तर हो माऊली. अग्नीला हात लावून पुन्हा भाजून देते, पुन्हा अग्नीपाशी जाते, तवा तापलेला तमोगुण भाजून काढते, मन होरपळून जाते. तरी कळत नाही ते तवा अंतकरणाचा थंड करावं बोधाच्या पाण्यानं. बोधाच्या पाण्यानं तो तवा थंड होतो. गीतेच्या ज्ञानानं मन रामाकडे जातो आणि गुणातून वृत्तीला बाहेर येता येतं. त्याला अध्यात्माचं खरं नातं म्हणता येत. नाही कळालं? हो माऊली. कळालं कसं कळत तुम्हाला? नाही नाही कळालं माऊली. तुम्हाला 1 मिनिट बोलल्यावर वाक्य लिहून ठेवा. गुणमय अवस्था, गुणातीत अवस्था आणि गुणाच्या बाहेर गेलेली अवस्था, गुणात असलेली अवस्था, गुणमय अवस्था, गुणमयी, गुणातीत अवस्था आणि गुणातीत आणि गुणात 4 अवस्था आहेत. एक वृत्ती गुणात आहे, एक गुणमयी आहे, एक गुणातीत आहे आणि गुणरहित आहे. अंतःकरण गुणरहित, ज्ञान सहित, बोध सहित, वेद सहित, मोक्ष सहित ही ज्ञानाची रीत आहे. हरिओम. का गुणाला शिवायचं, का गुणामध्ये जगायचं, का क्रोधाला पाळायचं, का हृदयानं तापायचं, का आक्रोश करायचा, व्यवहारात का थांबायचं, खोट्याला का माझं म्हणायचं, खऱ्यातून का बाहेर यायचं, हरीला का सोडायचं आणि अपड्याला का धरायचं. खरे माऊली. हरीला का सोडायचं, नाहीच सोडायचं. त्याला प्राप्त करूनच निवांत बसायचे, त्याशिवाय नाहीच. मागचं वाक्य बोला, तुमचं बोल नका. मी काय बोलायला बोला. गेलं माझं माऊली. वहीत लिहून घेत होते मी ते. हे दिसत नाही, ही प्रकृती आहे, ही गुणमयी आहे. मम माया दुरत्तया, तिला ओलांडायला ती माया जाऊ देत नाही आतून बाहेर. म्हणून गुणमयी माया आहे, गुणातीत हरी आहे आणि तो ज्ञानानं बुद्धीत येतो. गुणाच्या पलीकडे जाताना ज्ञान लागतं, गुणात राहताना ज्ञान लागतं. देह माझं म्हणायला पाप लागतं, देहाचा पाप करायला मोक्ष लागतं. लक्ष सलाम. जय राम जय राम जय राम. नसे मग काहीच चिंता देवा मला, नसे मग
काहीच चिंता जीवाला. श्रीराम जय राम बोला, श्रीराम जय राम बोला. नसे मग काहीच चिंता जीवाला. राम नाम गुण गाणी रंगता, स्वात्मपदाचा अनुभव घेता. केले ते फळाला, नसे मग काहीच चिंता जीवाला. नसे मग काहीच चिंता जीवाला. वाल्याचा वाल्मिकी झाला, नसे मग काहीच चिंता जीवाला. श्रीराम जय राम बोला, नसे मग काहीच चिंता जीवाला. चला थांबते, टाइम झालाय. पूर्वी 2 झाले वाटतं बाबा. हो माऊली, 2च झाल्यात. 2च झाले आज. त्यातून एक श्लोकावर गीत आणले. ते एक श्लोक मी दिले आहे शेवटच्या, तुम्हाला सांगितलं राजाला. तो जर चूक ठरला तर मी त्यांचा शिष्य ठरणार नाही. संजय कुरु नायका दिलेला हाती. संजय कुरु नायका, कौरवाचा राजा कुरु, त्याला हातात दिला. ते चुकीचं नाहीये असं संजय बोलले. कुरु ना कधीच कळणार नव्हतं बाप्पा. हे कुरु नायका, कौरवाचा राजा. नायक राजा, कुरु म्हणजे कौरव. शब्द छोटे असतात पण कळत नसतात. त्याला कळतात का? नाही माऊली. हो माऊली, हो माऊली, काहीच कळत नाही मला. पैसाणेनो केवडावनी नागरी ठेवणी, आणि जे सूर्याच्या हानी विस्तारा. उद्या बघूया सिद्धांत प्रभूवे, तुम्हाला लावून द्यावं लागणार. आज श्लोक शेवटचे महत्वाचे. किती राहू किती हो, समाप्तच होत नाही ग्रंथ. तो आमच्या सोबत आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहे. समाप्ती नाही आमच्या ग्रंथाची. पूजा आहे पूजा. ते आनंदित आनंदित. चला कुंडली विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. चला कोणी बोलू नका. हॅलो, धन्यवाद.